अमरावतीच्या मातीतला एक असा हिरा जिनं कधी काळी वर्तमानपत्रात नोकरी शोधली, गरिबीशी दोन हात केले आणि आज तीच लेख थेट इंग्लंडच्या मैदानावर भारताचा तिरंगा फडकावणार आहे. 7 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. संघर्षाची अग्निपरीक्षा सर झाली. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये विदर्भाची वाघीण भारती फुलमाळीची एंट्री झालीये. तर पाहूयात तिचा संघर्ष. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. बीसीसीआयने T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्र मान अभिमानाने उंचावली. हरमनप्रीतच्या 15 सदस्यीय संघात एक असं नाव आहे ज्यानं शून्यातून विश्व उभं केलंय. 10 ऑक्टोबर 1994 ला अमरावतीत जन्मलेली भारती फुलमाळी 2019 मध्ये टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर भारतीचा प्रवास थांबला नाही तर तो अधिक धारदार झाला. एक वेळ अशी होती की वडिलांच्या निवृत्तीनंतर घरचा गाडा ओढण्यासाठी भारती वर्तमानपत्रात सरकारी नोकरीच्या जाहिराती शोधायची. रेल्वे, आयकर, पोस्ट, जिथे स्पोर्ट्स कोटा मिळेल तिथे फॉर्म भरायची. अखेर 2023 मध्ये आयकर विभागात नोकरी मिळाली आणि आर्थिक चिंतेचा डोंगर हलका झाला. पण तिचं खरं लक्ष होतं ते क्रिकेटच्या खेळपट्टीवर. वुमन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये गुजरात जायंट्स कडून खेळताना भारतीने जे तडाखेबंद सिक्सर्स मारले त्याने निवड समितीला विचार करायला भाग पाडलं. दुखापतग्रस्त अमनजोत कौरच्या जागी अनुभवी खेळाडूंपेक्षा निवडकर्त्यांनी भारतीच्या आक्रमक खेळावर विश्वास दाखवलाय. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार जितेश शर्मा आणि भारती एकाच मैदानातून तयार झाले आहेत. जितेश म्हणायचा, मला भारतीसारखे मोठे सिक्सर्स मारायचे आहेत. आज हीच स्वप्न साक्षात उतरली आहेत. वर्ल्ड कप साठी भारतीय संघही तयार झालाय. हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृती मंधाना उपकर्णधार, शफाली वर्मा, जेमिया रॉड्रिक्स, दीपी शर्मा, रिचा घोष, भारती फुलमाळी, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौडा, श्रेयांका पाटील आणि राधा यादव. भारतीचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नाही तर प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठी प्रेरणा आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर नशिबालाही दरवाजे उघडावेच लागतात हे भारतीनं सिद्ध केलंय. अमरावतीच्या गल्लीतून निघालेली ही बॅट आता जगाच्या रणांगणावर तळपणार आणि भारतीची ही इनिंग संपूर्ण देश पाहणार. तर सज्ज व्हा, 14 जून पासून इंग्लंडमध्ये भारतीच्या बॅटची गाज ऐकायला मिळणार आहे. विदर्भाच्या या लेकीला प्रहारच्या शुभेच्छा आणि तुमच्याही असू द्या. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.